नमस्कार. या भागामध्ये आपण व्यवसाय पर्यावरण व व्यवसाय पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण व्यवसाय पर्यावरण म्हणजे नेमके काय हे लक्षात घेऊ, ज्यास आपण इंग्रजीमध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट असे म्हणतो. कोणताही व्यवसाय व्यवस्थित व यशस्वी चालवण्यासाठी व्यवसायाच्या अनुषंगाने योग्य असे पर्यावरण असणे आवश्यक असते. प्रत्येक व्यवसायावर व्यवसायाशी संबंधित नसलेल्या अनेक घटकांचा परिणाम व्यवसायावर होतो. उदाहरणार्थ राजकीय सत्तेमधील झालेला बदल, तंत्रज्ञानातील बदल, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे बदल, नैसर्गिक स्वरूपाची आपत्ती किंवा अडथळे, सरकारची धोरणे इत्यादी घटकांचा व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आधुनिक व्यवसाय अत्यंत गुंतागुंतीचे झालेले आहेत, त्यामुळे व्यवसाय पर्यावरण देखील मोठ्या प्रमाणात गुंतागुंतीचे झालेले आहे. यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला व्यवसाय पर्यावरणाची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. अनेक व्यावसायिक किंवा कंपन्या त्यांचे निर्णय हे व्यावसायिक पर्यावरणच घडवीत असतात, त्यामुळे व्यवसायावर अनेक अंतर्गत व बहिर्गत घटकांचा परिणाम होतो. यासाठी व्यावसायिक किंवा कंपन्या पर्यावरणाची योग्य अशी माहिती करून घेतात व व्यवसायावर भार टाकणाऱ्या सर्व घटकांचा समावेशाचा अभ्यास करतात. व्यावसायिक पर्यावरणामध्ये प्रामुख्याने व्यवसायावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा समावेश होतो, म्हणून पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. मग व्यवसाय पर्यावरण म्हणजे नेमके काय हे आपण आता लक्षात घेऊ. त्याची व्याख्या अशी आहे: ज्या एकूण परिस्थितीचा, घटकांचा व प्रभावांचा व्यवसायावर परिणाम होतो व ज्याने व्यवसायाला वेढलेले असते त्यास आपण व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतो. दुसरी व्याख्या अशी आहे: व्यवसायाच्या कार्यावर, यशापयशावर, अस्तित्वावर आणि विकासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांना व्यवसाय पर्यावरण असे म्हणतो. आता आपण व्यवसाय पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊ. व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना विचारात घेताना व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व हे आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यावे लागते. प्रामुख्याने 21व्या शतकामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने पर्यावरणाचे महत्त्व अधिकच दिसून येते. व्यवसायाच्या वाढीचा व प्रगतीच्या दृष्टीने पर्यावरणाचे घटक अनुकूल असणे आवश्यक असते. विशेषतः जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरील स्पर्धेमुळे व्यवसाय पर्यावरणाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये विविध घटकांचा समावेश होतो. हे घटक कोणते ते आता आपण पाहू. पहिला घटक आहे तो म्हणजे संघटनात्मक बांधणी. कोणताही व्यवसाय योग्य रीतीने चालवण्यासाठी आवश्यक कच्चा माल व पुरेसे स्वस्त श्रमिक उपलब्ध होतील काय, पुरेसे पाणी, व्यवसायाच्या प्रकारानुसार तसे योग्य पर्यावरण आहे का, या सर्वांची संघटनात्मक बांधणी योग्य रीतीने केल्याशिवाय व्यवसाय यशस्वी होणार नाही. म्हणजे व्यवसाय यशस्वी होण्यासाठी व्यवसायाची संघटनात्मक बांधणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे व्यवसायाचे सुस्पष्ट ज्ञान. पर्यावरणाच्या विश्लेषणाने व्यवसायाला त्याच्या व्यवसायाचे उपयुक्त व सुस्पष्ट असे चित्र तयार करता येते. तसेच व्यवसायावर कोणत्या महत्त्वाच्या घटकांचा परिणाम होतो याचा अभ्यास करता येतो. त्यामुळे व्यवसाय कायदेशीर चालवणे सहज शक्य होते. म्हणजेच व्यवसायाचे सुस्पष्ट ज्ञान असल्याशिवाय व्यवसायाचे अपयश व धोके टाळण्यासाठी पर्यावरणाचे ज्ञान देखील आवश्यक ठरते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्यवसायाचे सुयोग्य नियोजन. मानवाच्या वाढत्या व विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यवसाय सुरू केले जातात. तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन करावे लागते. त्यासाठी पर्यावरणाच्या माहितीचा अभाव असल्यास सुयोग्य नियोजन करणे कठीण असते. बदलत्या परिस्थितीनुसार व मानवाच्या बदलत्या मागणीनुसार नवीन व्यवसायाचे नियोजन हे करावे लागते. अशा व्यवसायाच्या नियोजनासाठी पर्यावरणाच्या सर्व घटकांची योग्य अशी माहिती असावी लागते. कारण व्यवसायाच्या सर्व प्रकारच्या घटकावर आणि त्यांच्या दिशेवर पर्यावरणाचे विविध घटक परिणाम करतात. म्हणून व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची परिपूर्ण माहिती ही असावी लागते. तरच व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याचे योग्य नियोजन करणे सोपे जाते. त्यानंतर आहे पर्यावरण एक नवीन ज्ञानशाखा. आधुनिक काळामध्ये व्यवसाय यशस्वी होण्यासाठी पर्यावरण या नवीन ज्ञानशाखेची आवश्यकता भासू लागली आहे. विशेषतः प्रगत देशांमध्ये व्यवसायाच्या विविध क्षेत्राचे
पर्यावरण योग्यपणे अभ्यासले जाते. उदाहरणार्थ विपणन पर्यावरण असेल, संघटनात्मक पर्यावरण असेल, खरेदी विक्री पर्यावरण असेल. सध्याच्या गतिमान युगामध्ये वेगाने होणाऱ्या पर्यावरणातील बदल स्वीकारले नाही तर उद्योग बंद पडण्याचा धोका हा असू शकतो. तो उद्योग स्पर्धा करू शकत नाही, म्हणजेच व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी व्यवसाय पर्यावरण ही गुरुकिल्ली आहे हे विचारात घ्यावे लागते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे व्यवसाय विस्तार व विकास. पर्यावरणाच्या ज्ञानाने कोणत्याही व्यवसायाचा विस्तार व विकास करून घेणे सहज शक्य आहे. व्यवसायाचा विस्तारात्मक विकासही विविध पर्यावरणीय घटकावर अवलंबून असतो. नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसायात अनेक बदल घडवून आणता येतात. विशेषतः तंत्रज्ञानासह भांडवल, स्पर्धा, कच्चा माल इत्यादी घटकांचा व्यवसायाच्या विस्तारावर परिणाम होतो. म्हणजे व्यवसायाचा विस्तार व विकास हा पर्यावरणामुळे शक्य होतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे योग्य धोरण. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी योग्य धोरणाची आखणी करणे गरजेचे असते. कोणताही व्यवसाय हा समाजाशी निगडीत असतो. जसजसा समाज विकसित होत जातो तसा व्यवसायाचा विकास होत असतो. त्यामुळे अनेक नवीन व्यवसाय सुरू केले जातात. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यवसायाला कार्य करावे लागते. पर्यावरणाची क्षमता न घेता धोरण ठरवल्यास व्यवसाय बुडण्याचा धोका असतो. म्हणजेच व्यवसायाचे योग्य धोरण ठरवताना पर्यावरण हा घटक महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त होते. पर्यावरणाचा अभ्यास करताना व्यावसायिक निर्णय घेणाऱ्या संस्थांना समाजामध्ये व देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते. कारण असे उद्योग परंपरेच्या, त्याच्या एकूण रचनेच्या, सांस्कृतिक मूल्यांच्या व नैसर्गिक पर्यावरणाचा विचार करूनच व्यावसायिक निर्णय घेतात. समाजातील विविध घटकांचे अस्तित्व विचारात घेऊनच त्यानुसार व्यवसाय चालवला जात असल्याने अशा व्यवसायाने समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते. अशा व्यवसायांना समाजात प्रतिष्ठा मिळते. तसेच वाढत्या जनसंपर्कामुळे ग्राहकात व समाजामध्ये आत्मीयता निर्माण होते. त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे योग्य व्यूहरचना. कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी त्याची व्यूहरचना असणे अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरणाचा योग्य अभ्यास केल्याने त्याचा फायदा सहज घेता येतो. उदाहरणार्थ पर्यटन व्यवसायाला अतिशय फायदेशीर असे सरकारचे धोरण असेल तर पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवसायाने योग्य संधीचा पुरेपूर फायदा घेण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करावी लागते. यासाठी पर्यावरण विश्लेषणाचे व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्व अधिक असते. त्यानंतर आहे व्यवसायाचे आव्हान स्वीकारणे. व्यवसाय चालवताना अनेक प्रकारची आव्हाने निर्माण होतात. पर्यावरणामुळे आव्हाने स्वीकारणे सहज सोपे जाते. पर्यावरणाने व्यावसायिकांना एक प्रकारची सुसंधी धोक्याची जाणीव होऊ शकते. व्यवसाय पर्यावरणामुळे भविष्यातील बदल लक्षात येतात. त्यामुळे आव्हानांना सामोरे जाता येणे सहज शक्य आहे. आता आपण व्यवसाय आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध लक्षात घेऊ. इंटर रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड एन्व्हायरमेंट. व्यवसाय व पर्यावरण यांचा संबंध अतिशय जवळचा आहे. व्यवसायाच्या सभोवतालच्या सर्व घटकांचा समावेश व्यवसाय पर्यावरणामध्ये होतो. पर्यावरणातील घटक हे सतत बदलते असतात. त्यामुळे व्यवसायाचे धोरणही त्यानुसार बदलावे लागते. म्हणजेच व्यवसायावर पर्यावरणाचा परिणाम होतो व काही प्रमाणात व्यवसायाचा देखील पर्यावरणावर परिणाम होताना दिसून येतो. म्हणजेच पर्यावरण व व्यवसाय हे एकमेकांवर अवलंबून असतात. एकदम काही बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर घटकावर देखील होतो. प्रामुख्याने राजकीय क्षेत्रातील बदलाचा परिणाम असेल, बदलाचा परिणाम हा आर्थिक क्षेत्रावर देखील होतो. म्हणून व्यवसायातील प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र विचार करण्यापेक्षा सर्व घटकांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक आहे. या सर्वांचा विचार करून व्यवसायातील धोरणामध्ये बदल हा करावा लागतो. या घटकांचा व्यवसायावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतो. अनुकूल परिणाम असेल तर व्यवसायाचा विकास व वाढ होण्यास मदत होते. प्रतिकूल परिणाम असेल तर व्यवसायाला नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ समजा राजकीय अस्थिरता असेल तर व्यवसायाचा विकास घडवून आणणे अवघड होते, पण राजकीय स्थिरता असेल तर विकास सहज घडवून आणता येतो. तसेच व्यावसायिकांना पर्यावरणाच्या दृष्टीने सखोल अभ्यास करावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
व्यवसाय अंतर्गत व बाह्य किंवा बहिर्गत परिस्थितीने मिळून व्यावसायिक पर्यावरण हे तयार होते. यापैकी अंतर्गत घटकावर व्यवसायाचे नियंत्रण असते, त्यामुळे अंतर्गत घटकांचा व्यवसायावर फारसा परिणाम होत नाही. मात्र व्यवसायाच्या अनुषंगाने बाह्य घटक जे आहेत ते पूर्णपणे व्यवसायाच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे या बाह्य घटकांचा व्यवसायावर सतत परिणाम होत असल्यामुळे या बाह्य घटकातील बदलाबाबत व्यवसायाला सतत जागरूक राहावे लागते. व्यावसायिक पर्यावरणातील सर्व परिस्थितीचा व्यवसायाशी कशा प्रकारे संबंध येतो, हे व्यवसाय व पर्यावरणातील विविध घटक यांचा परस्पर संबंध कसा असतो हे यावर अवलंबून असते. आता आपण विविध घटकांच्या आधारे व्यवसाय आणि पर्यावरण यातील संबंध लक्षात घेऊ. पहिला घटक आहे तो म्हणजे परस्पर संलग्न असणारी संज्ञा. व्यवसाय व पर्यावरण ह्या दोन्ही संज्ञा परस्पराशी निगडीत आहेत. व्यवसाय ही सामाजिक संस्था आहे, त्यामुळे प्रत्येक प्रसंगी व्यवसायाला समाजातील घटकांशी संबंध येतो. व्यवसायाची धोरणे ठरवताना पर्यावरणातील घटक हे विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे मर्यादित प्रभाव. व्यवसायाच्या बहिर्गत असणाऱ्या पर्यावरणातील घटकावर मर्यादित प्रभाव असतो. पर्यावरणातील हे घटक व्यवसायाच्या नियंत्रणाबाहेरचे असतात. पर्यावरणाशी झगडण्यापेक्षा त्याला तोंड देणे महत्त्वाचे असते. यानुसार पर्यावरणातील घटकांचा अभ्यास करून धोरण आखल्यास ते यशस्वी होते. त्यानंतर आहे पुढची संकल्पना, ती म्हणजे पर्यावरणातील घटकाशी तडजोड करणे. व्यवसायातील व्यवस्थापकांना पर्यावरणातील घटकांचा अभ्यास करून त्यांच्याशी मिळते जुळते घेऊन धोरणे ठरवावी लागतात. पर्यावरण संधी निर्माण करणे, त्याचप्रमाणे अडचणीही निर्माण ज्या होतील त्या लक्षात घेणे हे या ठिकाणी सहज शक्य होते. व्यवस्थापकास अशी परिस्थिती आपले कौशल्य, अनुभव आणि गुण याद्वारे व्यवस्थित लक्षात घेऊन निर्णय हे घ्यावे लागतात. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे पर्यावरणाच्या संपर्कात सततपणे राहणे. व्यवसायाचे अस्तित्व किंवा त्यामध्ये वाढ करण्यासाठी व्यवस्थापकाला पर्यावरणातील घटकांचा सतत अभ्यास करावा लागतो. त्यानुसार नियोजन, संघटन, समन्वय आणि उत्पादन कार्यावर नियंत्रण ठेवावे लागते. यावरून सारांशाने आपल्याला असे सांगता येईल, व्यवसायाचे कार्य हे जहाजावरील कप्तानासारखे आहे. कप्तान ज्याप्रमाणे समुद्रातील परिस्थितीचा अंदाज घेऊन जहाजाचा वेग ठरवतो, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना किंवा कंपन्यांना पर्यावरणातील घटकांचा विचार करून व्यवसायाची गती ही ठरवावी लागते. धन्यवाद.